हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या फॅशन किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकणारे हळदीचे लोणचे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. वर्षभर लोणचं टिकण्यासाठी मी काही टिप्स दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपल्याला इथं हळद स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची आहे. अर्धा तास झालेला आहे. आता ही हळद मी काढून घेणार आहे एका नितळत्या भांड्यामध्ये. ही हळद काढून पाण्यामधून बाजूला ठेवून आपल्याला उन्हामध्ये 1 तासभर सुकवून घ्यायचे आहे. हळदीला लागलेलं सर्व पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. जर पाणी राहिलं तर आपले लोणचे 3 ते 4 दिवसात खराब होऊन जाते. तुम्ही पाहू शकता आपल्या हळदीचे पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. हळद कोरडी झालेली आहे. आता आपल्याला याची सर्व साल काढून घ्यायची आहे. हळदीचं लोणचं बनवत असताना आपण जी भांडी वापरतो किंवा हळद घेतलेली असते ओली, त्याला कुठेही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. जर पाण्याचा हात लागला किंवा आपण जी भरणी असते, भरणीमध्ये लोणचं भरतो, ती ओली असेल तर आपल्या लोणच्याला 3 ते 4 दिवसातच बुरशी येते, ते खराब होऊन जाते. अशा पद्धतीने मी सर्व हळद साफ करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हळद चिरून घेतली तरी चालेल, पण मी याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे उभे. हळद आपल्याला मुरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छोटे काप केल्यावरती 8 दिवस लागतात हळद मुरायला. जर मोठे काप केले तर अजून जास्त दिवस लागतील ती मुरायला. त्यामुळे आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे. हळद उग्र असते त्यामुळे जास्त खाल्ली जात नाही. छोटे काप असतील तर वाढायला सुद्धा बरं पडतं आणि खायला सुद्धा बरं पडतं. अशा पद्धतीने मी सर्व हळद चिरून घेणार आहे. सर्व हळद चिरून तयार आहे. आता आपण हळदीच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. मी 4 चमचे जिरे घेतलेले आहेत, 4 चमचे मोहरी, 5 ते 7 मिरच्या अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत, अर्धा चमचा मेथी, चवीनुसार मीठ, 1 चमचा हिंग पावडर व 1 चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या हळदीच्या फोडींना मिरची, मीठ आणि लिंबूचा रस लावून 10 मिनिट ते मिसळून बाजूला ठेवायचे आहे. हे सर्व घातल्यानंतर आता मी हे मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स झालेलं आहे. आता हे 10 मिनिट बाजूला ठेवायचे आहे आणि आता आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथं कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये सर्व मोहरी भाजून घेणार आहे अगदी 2 मिनिट. आता यामध्ये मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घालणार आहे. मेथीचे दाणे घालत असताना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता मी हे काढून घेणार आहे. हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून मोठं हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता तेल आपलं मी गरम करायला ठेवलेलं आहे. अर्धा किलो हळदीसाठी मी इथं पावशेर तेल घेतलेलं आहे. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि एक
5 ते 7 मिनिट हे थंड होऊन देणार आहे. त्यानंतरच आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत. मी पहिल्यांदा यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत. मोहरी आणि मेथी बारीक केलेली घातलेली आहे. हिंग पावडर घातलेली आहे. लाल तिखट घातलेलं आहे. हे सर्व एकदा हलवून घ्यायचं आहे. गॅस मी आधीच बंद केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपले मसाले तेलामध्ये करपले जातील, नंतर लोणचे आपले खराब होऊन जाईल. आता अजून एकदा मी हे सर्व मिक्स करून घेते आणि ह्यामध्ये एकदम थंड झाल्यावरती तेलाचा मसाला आपण घालून घेणार आहोत. 1 तासभर मी थंड करून घेतलेला आहे. त्यानंतरच मी यामध्ये घालून घेत आहे. हे सर्व आपल्याला आता यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद शरीरासाठी खूप हेल्दी असते, त्यामुळे हे लोणचं बनवून ठेवलं तर अगदी वर्षभर आपण जेवणामध्ये त्याचा वापर करू शकतो. मिक्स झालेला आहे सर्व. तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हळदीचं लोणचं. काचेच्या भरणीमध्ये हे आपण भरून ठेवणार आहोत.